सो हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल आणि गुड मॉर्निंग. तर चला ब्लॉगला सुरुवात करूया. आज मी नाश्त्यासाठी बनवले होते वेगवेगळ्या प्रकारचे भजे, कांदे भजे, तुरईचे भजे, बटाटे वगैरे सगळे भजे आणि पापड वगैरे तळले होते. आणि त्यानंतर मी आज दाखवते तुम्हाला माझ्या आई बाबांनी काय काय सामान आलेलं आहे. खायचं पाहिजे तर लाडू, चिवडा, पेढे, चकली वगैरे. आणि हे सामान जे होतं जे माझं काही काही यूजला होतं, जे काही ना आणली होती. त्यानंतर आईनं कुरड्या, पापड, शेवाया, पट्टी पापड हे सगळं प्रकारचे बॉक्स आले होते जे की मी दाखवलं नाही. आणि घालण्यासाठी तर मला एकूण 2, 3 नाही 4 साड्या आणले होते, जे की त्याचं पिको फॉल आणि ब्लाऊज सगळं केलेलं होतं. तुम्ही बघू शकतो 4 साड्या आई बाबाच आणू शकते तेवढं सगळं. आणि ड्रेसमध्ये बघा हे 1 सेट, हे 2 सेट आणि हे ब्लाऊज आहे जे की कशावर मॅचिंग होते. 3रं सेट म्हणजे पूर्ण ओढणीचं. हे आहे 4थं सेट पूर्ण ओढणीचं आहे. हे आहेत कुर्त्या. तुम्ही बघा केवढं आणले. हे एकाची पण टॅग निघाली नाही आहे. तुम्ही बघू शकतो ते एकदम छान. आणि एवढं सगळं आणलेलं आहे तुम्ही बघू शकतो. तेवढं फक्त आई बाबा आणू शकते, तेवढं ओझं माझ्यासाठी आणले. त्यानंतर आई बाबासाठी आलेत मला. आज आम्ही डेझर्टमध्ये बनवणार आहेत गुलाबजामुन. कुणाला आवडत नाही गुलाबजामुन? सगळ्यांना आवडते. खास लोक गुलाबजामुन खाण्यासाठी तर लग्नात जातात, म्हणजे मी तर जाते. तुम्ही जातात का नाही नक्की कमेंटमध्ये सांगा. आई म्हणली मी तुला छान प्रकारे भिजवून देते. मी आईला म्हणत होते की तू करू नकोस ग. आई म्हणली मी तुला छान प्रकारे भिजवून देते. मग त्यानंतर मी छान छान गोळे केले. गोळे केल्यानंतर पण मला छान नाही जमल म्हणून आईनं म्हणली की मी तुला तळून देते. आणि मला बोटाला थोडंसं पोळलं पण होतं. त्यानंतर आपण साखरेचं पाणी करायचं, पाक बनवायला ठेवायचं आहे. आणि एकीकडे छानपैकी गुलाबजामुन फ्राय करायचे आहेत. फायनली गुलाबजामुन खूप छान झाले होते, पण मी त्याचं शूट केले नाही. मी तुम्हाला नेक्स्ट क्लिपमध्ये नक्की दाखवेल. त्यानंतर मी जेवायला शेवगा शेंगाची भाजी, पत्ताकोबीची भाजी, चपाती वगैरे बनवलं होतं. ह्यांनी माझ्यासाठी आज एक नवीन कवर आणलेलं होतं. त्यानंतर मी घराला टाटा बाय बाय करत आहे, कारण की मी पण आई बाबासोबत जात आहे लातूरला. ह्यांना म्हणले बाय बाय. आणि तुम्हाला माहिती आहे का, मी बाहेर बॅग घेऊन निघालो तोपर्यंत ह्यांनी मला म्हणत होते नको जाऊ नको जाऊ. आणि बघू शकतो तेवढा क्यूटचा चेहरा करून बघायला लागलेत. मी जायला लागलो तर बसमध्ये बसवलेत केलेत आणि बाय बाय म्हणायला लागलेत. मी यांना म्हणले बाय बाय, आता मी 2 महिने तरी नाही येणार. आणि यांना मी चिडवत होते आणि ह्यांनी बघत बसले होते. त्यानंतर आई आणि मी बसलेलो आहोत. इथून आम्ही आता डायरेक्ट जाणार आहेत लातूरला. आई मी सोबत बसलो होतो, बाबा समोर बसले होते. त्यानंतर उजनीला आल्यानंतर बस थांबली होती. रात्र झाली होती आम्हाला यायलासाठी. खूप अंधार झाला होता, म्हणजे जवळपास 11:30-12 पावणे 11, 11:30 पावणे 12 झाले होते. त्यानंतर आम्ही तिथं पुलाव खाल्लं, जे की खूप जास्त म्हणजे खूप जास्त बकवास होतं. त्यानंतर बाबांनी मला कुरकुरी घेऊन दिले. फायनली लातूरला आलो. ह्या ब्रिजवर आल्यानंतर एक वेगळंच फील होते की आपापल्या गावाला आलो. आणि खूप जास्त फ्रेश वाटलेलं आहे. आणि थोडंसं उशीर झाल्यामुळे थोडं तर तब्येत खराब होणार. बघू शकतो तुम्ही माझा किती आवाज बसलेला आहे. आणि लातूरला आल्यानंतर एकदम आपलं घर ते आपलं घर असते. मी घरी येऊन एवढं छान खुश होत होते, फिरत होते, करत होते. आणि खूप जास्त थकले होते, तब्येत पण खराब होती. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थोडासा आवाज खराब झालेला आहे, ॲडजस्ट करून घ्या. तोपर्यंतसाठी बाय बाय, लॉट्स ऑफ लव्ह.